नमस्कार मित्रांनो, हर्षिरी फूड अँड ट्रॅव्हल्स या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुमच्या समोर एक अतिशय दुर्मिळ, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असा व्हिडिओ सादर करत आहे। सह्याद्रीच्या कुशीत उभे असलेले आपले महाराष्ट्राचे अभिमान सज्जनगड आणि किल्ले पुरंदर। आज आपण पाहणार आहोत 7 सह्याद्रीची भाग 1 या अप्रतिम मालिकेतील एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवास। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गड किल्ल्यांचा इतिहास म्हणजे पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाचा जाज्वल्य गाथा आहे। सज्जनगड समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पवित्र झालेला गड आणि किल्ले पुरंदर स्वराज्याच्या लढाईत एक अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार। या व्हिडिओचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा व्हिडिओ खूप जुना आहे। त्याकाली ड्रोन कॅमेरे उपलब्ध नसतानाही हेलिकॉप्टरच्या साहाय्याने केलेले अप्रतिम आणि भव्य चित्रीकरण आहे। दिग्दर्शक राजेश जाधव, लेखनकार निनाद बेडेकर, प्र.के. घाणेकर, आप्पा परब, चंद्रकांत भोंजळ यांसारख्या अभ्यासू इतिहासप्रेमींच्या लेखणीतून आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेतून साकारलेला हा अद्वितीय दस्तऐवज आहे। त्यातील सर्व श्रेय त्यांना समर्पित आहे। या व्हिडिओमध्ये फक्त गडांचे दर्शन नाही, तर त्यांच्या दगडातून उमटणारी स्वराज्याची साध आहे, शौर्याची जाणीव आहे आणि आपल्या इतिहासाची जोडणारी अभिमानाची भावना आहे। मित्रांनो, आपणास एक विनंती आहे, हा व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असे पुढील भाग आपणापर्यंत पोहोचतील। चला तर मग सह्याद्रीच्या या साधेला प्रतिसाद देऊया। आपण गड किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊया आणि स्वराज्याच्या या पवित्र भूमीला मनापासून वंदन करूया। जय जिजाऊ, जय शिवराय। अग्नी आणि पृथ्वी यांच्या मिलनातून सह्याद्री जन्माला आला असं म्हणतात। त्यामुळेच त्याचं रूप उग्र आहे। सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे, अति प्रचंड, अति राकट, अति दणकट आणि काळा कभिन्न। सह्याद्रीचा खांदा बांधा विशाल आहे, तितकाच तो रेखीवही आहे। त्याचे कडे असे काते की वरून पाहणाऱ्याचे डोळेच फिरावे। पावसाळ्यात त्याच्या कडे कपारीतून पाण्याच्या धारा धो धो आवाज करत दरीत कोसळू लागतात। भोवती दाट झाडीचा खडा पहारा, संरक्षणाला खोल भयाण तऱ्यांचा सहारा, भयंकर तुटलेले ताठ कडे, काळ्या कभिन्न दरडी, त्यांची सह्याद्रीच्या शत्रूंवर असते नजर करडी। यत्ते मध्यम पृथ्वी यच्चनभ्यं यास्त ऊर्जस्तन्वस्संबभूः दासूनो धेयभीनपवस्व माता भूमिः पुत्रो अहं पृथिव्याः पर्जन्यः पिता स ऊनः पिबतु। अशा ह्या सह्याद्रीवर राज्य करण्याची हिम्मत फक्त एकाच राजात होती, आणि तो राजा म्हणजे आमचा शिवाजी राजा। पर्वतरांगांच्या कडे कपारीत कधी लपलेले तर कधी निधड्या छातीच्या योद्ध्यांप्रमाणे सतत खडा पहारा देणारे महाराष्ट्रातले अगम्य, अद्भुत आणि कणखर किल्ले ह्या सह्य पर्वतावरचेच। महाराष्ट्रात दुर्गवैभव विपुल आहे। स्थलदुर्ग, जलद आणि गिरिदुर्ग असे मिळून किमान 500 तरी दुर्ग महाराष्ट्रात आहेत। ते महाराष्ट्रात सर्वत्र विखुरलेले आहेत।
अशा शिवकालीन किल्ल्यांविषयी वाटणारी आपुलकी, उत्सुकता आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा नसलेला मराठी माणूस विरळाच. शिवबा जिथं आपल्या सवंगड्यांबरोबर बागडले, दौडले, स्वराज्याची स्वप्न त्यांनी जिथं पाहिली, त्या भूमीवर वावरताना मराठी मन मोहरून उठतं. शिवरायांचे मनसुबे, तडाखेदार न्याय निर्णय, शत्रूंची दैना उडवणाऱ्या डावपेचांची आखणी आणि रणभूमीवर शहप्रतिशह देण्याचं त्यांचं राजकारण, या सगळ्यांची साक्ष देणारे किल्ले पाहून आपण अचंबित होतो, भारावून जातो. साक्षात शिवरायांच्या हस्तस्पर्शानं, पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या ऐतिहासिक वास्तूंपुढे आपण पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. स्वै शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुलारणी वामरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून. जय जय रघुवीर जय जय सज्जनगडाचं मूळचं नाव आहे परळीचा किल्ला. या किल्ल्याच्या संदर्भात शिवाजी महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे. सज्जनगडच्या किल्लेदारात लिहिलेलं पत्र आहे ते. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की रामदास स्वामी इथं येतील, त्यांच्याबरोबर लोक असतील, त्या सगळ्यांना किल्ल्यात घेणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, राहतील तितके दिवस राहू देणे, जातील तेव्हा जावं देणे. पण नंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला रामदास स्वामींना कायमच्या वास्तव्यास दिला. रामदास स्वामी तिथं आले, त्यांचा मृत्यूही तिथंच आहे. रामदास स्वामींची समाधी याच किल्ल्यावर आहे. पुढं औरंगजेबाने हा किल्ला वेढला. वयाच्या 82व्या वर्षी औरंगजेब स्वतः किल्ले घ्यायला बाहेर पडला. त्यांनी वसंतगड घेतला, साताऱ्याचा किल्ला घेतला आणि त्याचे मोर्चे या सज्जनगडाला लागले. सज्जनगडाच्या किल्लेदारांनी किल्ला लढवला खरा, पण शेवटी तो मुघलांनी जिंकून घेतला. औरंगजेब स्वतः त्या किल्ल्यावर आला आणि या किल्ल्याचं नाव ठेवलं नवरस तारा. 350 वर्ष, होय 350 वर्ष परदास्यात रंजून गेलेल्या मराठी मनाला आणि म्यानाला मराठा तितुका मेळ व्हावा, आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा रणसंदेश देणारा महामानव, पुण्यपुरुष, राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या वास्तव्यानं पावन झालेला हा सज्जनगड. सन 1608 चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी, ह्या नेमक्या प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी आणि दिवशीच ज्यांचा जन्म झाला असे बलोपासक, अखंड ब्रह्मचर्याचे पालन करते आणि पुरस्कर्ते समर्थ श्री रामदास स्वामी ह्यांचा हा सज्जनगड. पूर्वीच्या काळी अस्वलायन ऋषींच्या सानिध्यानं पावन झालेला, म्हणूनच या गडास अस्वलायनगड असे म्हटले जात होते. पायथ्याशी असलेल्या परळी या गावावरून याला परळीचा किल्ला असेही ओळखले जाईल. मे 1673 मध्ये आदिलशाही किल्लेदाराकडून हा किल्ला शिवरायांच्या सैनिकांनी जिंकून घेतला. पुढे छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदास स्वामींना हा किल्ला कायमच्या वास्तव्यासाठी दिला.
त्या ठिकाणी संत सज्जनांची ये-जा सुरू झाली. म्हणूनच यास सज्जनगड असे नामविधान झाले. 1668 साली हा किल्ला जेव्हा छत्रपतींनी जिंकला तेव्हा त्याच्यानंतर परत काही दुसरीकडे म्हणजे मोगलांना जिंकता आला नाही. आणि समर्थ रामदास स्वामी जेव्हा ह्या पहिल्यांदा किल्ल्यावर आले त्यांना ह्या किल्ल्याची हवा मान पाणी बिणी बरं वाटलं म्हणून त्यांनी इथं राहायचा निर्णय घेतला. आणि 1674 साली समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर वास्तव्याला आले. ते शेवट पण त्यांनी वास्तव्य इथं केलं. सातारा शहराच्या पश्चिमेस 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. जमिनीपासून 1045 फूट उंच आणि साधारण 824 यार्ड म्हणजे 1 किलोमीटर घेर किंवा परीघ असलेला काहीसा शंखाकृती आकाराचा असा हा किल्ला. किल्ल्यावर जाणारी ही वाट पूर्वी अवघड अशी होती, परंतु नंतर समर्थ भक्तांनी थेट वरपर्यंत 800 ते 850 पायऱ्या बांधून ही वाट सुकर केली आहे. वर जाताना भक्कम तटबंदीचा आधार असलेले भव्य असे प्रवेशद्वार लागते. ह्या द्वाराला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव अलीकडेच दिलं गेलंय. हे प्रवेशद्वार, त्याचे बांधकाम आजही अत्यंत सुस्थितीत असल्याचं दिसून येतं. एक वळण घेऊन अजून थोडं पुढे गेल्यावर दुसरं प्रवेशद्वार लागतं. हे महाद्वार, समर्थ महाद्वार असं याचं नाव आहे. दरवाज्यांची तटबंदी अजूनही भक्कम अशीच आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पहारेकऱ्यांसाठीच्या देवड्या आहेत. वारंवार होणारी आक्रमणे आणि बदलणाऱ्या राजवटींमुळे या महाद्वाराचे बांधकाम मिश्र स्वरूपाचे आढळते. समर्थांनी स्थापन केलेला मारुती आणि मुघलकालीन शिलालेख इथंच आढळतात. हा शिलालेख अरबिक भाषेत आहे. घोड्यावर सामानाचे ओझे लादून दिल्यावर घोडा वाकडी तिकडी वळणे घेत पायऱ्यांवरून पूर्ण गड चढून जातो. दोन्ही दरवाजे पार करून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक विस्तीर्ण तलाव नजरेस पडतो. किल्ल्याच्या आतल्या बाजूला जाण्याआधी डाव्या हाताला असलेल्या अंगलाई देवीच्या मंदिराकडे जाऊयात. एक वळण घेऊन अजून थोडं पुढे गेल्यावर औरंगजेबाने समर्थांकरता धाडलेल्या मारेकऱ्यांना समर्थांनी अभय दिलं आणि गडावरच ठेवून घेतलं. त्यांच्याच या कबरी. ही अंगलाई देवी. समर्थ वर्षभर या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परळीच्या खोऱ्यात राहिले. तिथल्याच अंगापूरच्या डोहात मिळालेल्या देवीच्या मूर्तीची त्यांनी ह्या किल्ल्यावर स्थापना केली. समर्थांच्या मातेचा अंतकाळ समीप आल्याचा दृष्टांत या देवीनेच समर्थांना दिला आणि त्यामुळेच मातेच्या अंतकाळी समर्थ जांबे या आपल्या गावी गेले. आणि म्हणूनच तुझ्या अंतसमयी मी तुझ्या जवळ उपस्थित असेन या मातेला दिलेल्या वचनाची ते पूर्तता करू शकले. असं जागृत देवस्थान असलेली ही अंगलाई देवी. सज्जनगडावर विद्यार्थ्यांकरता वेद अध्ययनाची आणि समर्थ रचना शिकवण्याची सोय केली आहे. समर्थांनी चालू केलेली गुरुशिष्य परंपरा आज तागायत गडावर चालू आहे. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरा. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक. ही श्लोक रचना म्हणजे सरस्वतीच्या गळ्यातील 205 रत्नांचा मौलिक हारच होय.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्र हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गडावरील विविध तळ्यांचा वापर रोजच्या वापराकरता आणि पिण्यासाठी होत असे. आजही तो तसाच होतोय. गडाच्या उत्तरेस वाटेवरच गाय मारुती आणि कल्याण मंदिर आहे. समर्थांची छाटी उडून या दरीमध्ये पडली असता समर्थ शिष्य कल्याणनं दरीत उडी मारून ती परत गुरुला आणून दिल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. तेथील टोकावरील समर्थ स्थापित हा गाय मारुती. गडावरील फरसबंदीच्या वाटेनं पुढे गेल्यावर पेठेतील मारुतीरायाचे दर्शन होते. बाजूला श्रीधर कुटी आणि पादुका आहेत. समर्थांनी अनेक ठिकाणी हनुमानाच्या मंदिरांची स्थापना केली, मठांची स्थापना केली. लोकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रामनवमी आणि हनुमान जयंती सारखे उत्सव सुरू केले. ह्या परिसरातून पुढे गेल्यावर हा मुख्य सभामंडप नजरेस पडतो. मंदिराचा गाभारा ओलांडून आत समर्थांनी स्थापलेल्या श्रीराम पंचायतनपाशी आपण पोहोचतो. ह्या ठिकाणी असलेल्या मंदिरातील मूर्तीबद्दल असं सांगितलं जातं की समर्थांनी एका अंध कारागिराला दृष्टी देऊन श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुती यांच्या मूर्ती बनवून घेतल्या. ह्या मूर्तींकडे तोंड करूनच 22 जानेवारी 1681 रोजी श्री रामदास स्वामींनी आपला देहत्याग केला. त्यानंतर संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून भुयारातील स्मारक आणि त्यावरील श्रीराम मंदिराची उभारणी झाली. ज्या जागी समर्थांच्या पवित्र देहाचे दहन झाले त्याच ठिकाणी या वास्तू आहेत. मंदिराखाली तळघरात श्री समर्थांची समाधी आहे. प्रभाते मनी राम चिंतेत जावा, पुढे वैखरी रामाधेव दावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनितोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ स्मारकाजवळ श्री पादुकाही आहेत. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे श्री रामराया समोर असणाऱ्या मारुतीरायाच्या मागील बाजूस श्री गजाननाची मूर्ती आहे. श्रीराम पंचायतना शेजारी हा मठ आणि हे शेजघर आहे. यामध्ये छत्रपतींनी समर्थांना दिलेल्या भेटवस्तू आणि समर्थांच्या वापरातील वस्तू ठेवल्या आहेत. त्यामध्ये पितळी पायाचा पलंग, पानाचा डबा, पाणी पिण्याचा तांब्या, पिकदाणी, समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे 2 मोठे हंडे, फेट्यासाठीचे तलम वस्त्र, वल्कले आणि प्रताप मारुतीची मूर्ती आहे. येथील गुप्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे. त्यांचा तेथील वावर आणि स्पर्श याची अनुभूती आजही आपण घेऊ शकतो. तर या इथल्या तळ्याचं पाणी समर्थांना काहीतरी सोसेना म्हणून एका वैद्यानं सांगितलं की तुम्ही उरबडीचं पाणी जर प्यालात तर तुमची कफाची व्यथा कमी होईल.
आता हे उरमोडी त्या काळात काही पूर्वीच्या काळासारखे काय रस्ता बिस्ता काही नव्हतं, पाऊलवाट होत्या. हे 2 हांडे पाणी कुरमोडीसनं खालनं वर आणणार कोण, असं समर्थांना प्रश्न पडला. कल्याण स्वामींनी सांगितलं की मी रोज तुमच्यासाठी पाणी आणून देईन. कल्याण स्वामी रोज हांडे आणायचे म्हटल्यानंतर त्यांना बाकीचं परमार्थच्या दृष्टीने त्यांच्याकडे समर्थांची सेवा अशी काही होत नव्हती किंवा वाचनही काही होत नव्हतं ग्रंथाचं वगैरे. समर्थांनी बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याला फार कष्ट म्हणतात, की खाली जाऊन वर यायचं, 2 मैलाचा डोंगर चढायचा. त्यांनी आपल्या कोठीवाल्याला आज्ञा केली की अर्धा शेर 2.5 गहू, 2.5 डाळ, 1 पावशेर तूप आणि पावशेर गूळ असा रोज कल्याणाला द्यायचा. आणि कल्याणाला सांगितलं ह्याचा तुम्ही पूर्णावरणाचा नैवेद्य करायचा, समर्थ देवाला रामाला नैवेद्य दाखवायचा, ते पूर्णवरण खाऊन मग पाणी आणायचं. मग त्याला आता रोज पूर्णाचा खुराक मिळायला लागला. मग त्याचं नाव डाळ गप्पू असं ठेवलं गेलं कल्याण स्वामींचं. त्याचं 3रं बारसं आहे. समर्थांच्या कानावर ही डाळ गप्पू ही गोष्ट गेली होती. आता कल्याण स्वामी किती बुद्धिमान होते ह्याची त्यांना चुणूक दाखवायसाठी त्यांनी दासबोधातली 7व्या समाजातली पहिल्या अध्यायातली 18वी ओळ म्हणून दाखवली, ऐसा सद्गुरू पूर्णपणे अशी पहिली ओळ म्हणली आणि सांगितलं की ही ओवी पूर्ण करून दाखवा. ज्यांनी 100 वेळा दासबोध वाचला होता, 1000 वेळा दासबोध वाचला होता, ते म्हणले स्वामी तुम्ही काल प्रवचन केलं, मला म्हणे ही ओवी कोणत्या समासात कोणत्या अध्यायात कितवी आहे. असं सगळं वेळानंतर एक जण कोणीतरी एक माणूस असतो की ज्याला कल्याण स्वामींचं महत्त्व बघवत नव्हतं, त्याने मुद्दामून खवतरपणे सांगितले की कल्याण स्वामींना बोलवा, त्यांना ही ओवी माहिती असेल. आता मग कल्याण स्वामी त्याला सडा रांगोळी का म्हणजे जेवल्यानंतर सडा म्हणजे सर्वण करत होते. समर्थांची आज्ञा म्हणलं तर तसेच हातानं आले. अरे म्हणे कल्याण एवढी लोक बसले, तू काय घाणेरड्या हातानं आलास, आपली आज्ञा होते म्हणजे हात धुवून येतो. हात धुवून आल्यानंतर सांगितलं की अरे ही तुला ओवी माहिती आहे का कल्याण्या, ऐसा सद्गुरू पूर्णपणे. त्यांनी संपूर्ण ती ओवी म्हणून दाखवली. 7वा समास, पहिला दशक, 18वी ओवी असं इतकं त्यांनी सांगितलं. सगळे लोक आश्चर्यचकित करायला. समर्थ म्हणजे हा थापा मारतो म्हणे, दासबोध काढून बघा. दासबोध काढून बघितलं तर बरोबर 7वा समास, पहिला दशक, 18वी ओवी म्हणे. म्हणजे कल्याण तू किती वेळा दासबोध वाचलास? ते म्हणे मी वाचला नाही, आपण सांगितला आणि मी लिहिला. राममंदिर आणि मठाच्या मधील दरवाजाने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हाताला एक दगडी चौथरा आणि त्यावर शेंदूर विलेपित श्रद्धास्थान नजरेस पडते. हाच तो ब्रह्मपिसा मारुती. या ठिकाणी समर्थ शिष्य कल्याण स्वामी याची समर्थांनी परीक्षा घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. छत्रपतींना शहाजी महाराजांनी 2 तलवार दिल्या होत्या. त्या छत्रपतींनी एक तलवार आपल्यापाशी ठेवली आणि एक समर्थांना दिली. तर समर्थ म्हणजे अरे राजा मला तलवार घेऊन काय करायचं आहे, असू द्या म्हणजे तुमच्याकडे एक तलवार. तर एकदा त्यांना बरेच दिवसांनी त्यांना तलवारची आठवण झाली. त्यांनी ताबडतोब एक दिवस सकाळी उठल्यानंतर केस बीस पिंजारले, कपाळाला मळवट भरला गुलालाचा, तलवार उपासली. या कोणी माझ्यापाशी येईल त्याची खांडोळी करतो म्हणून, असं म्हणून सगळ्यांना दम द्यायला सुरुवात केली. कोणी त्यांच्यापाशी येईना. ते जाऊन त्या दगडापाशी जाऊन बसले. तर 2 दिवसानंतर कल्याण स्वामी आले. ते म्हणले समर्थांना वेळ लागले म्हणे. अरे समर्थांना वेळ लागले काय सांगता तुम्ही म्हणे. अहो म्हणे ज्याला त्याला म्हणतात की ये समोर तुझी खांडोळीच करतो म्हणे. पळा ब्रह्मपिसा येतो तुमची खांड असते ते काव्य आहे त्याचं. मग तिथं तेव्हा कल्याण स्वामी म्हणजे महाराज कुठे आहेत म्हणे. तर स्वामी तिकडे जाऊन बसलेत म्हणे. कुठे बघ म्हणे डोंगरावर कुठे बसलेत म्हणे जाऊन. तर तिथे गेल्यानंतर ते म्हणले की आता हा आला म्हणजे हा काय माझी धडकत होणार नाही म्हणे. कल्याणा बघ थोडा आलास तर मी तुझे 2 तुकडे करून टाकेन म्हणे. तर म्हणे महाराज आपल्यातनं मरण आल्यानंतर काय दुसरं काय भाग्य आहे, गुरुच्यातनं मरण आलं पाहिजे, पण घाव असा घाला की द्वैत आणि अद्वैत ह्याचे तुकडे 2 झाले पाहिजे, माझ्या मनातनं निघून गेलं पाहिजे, असा घाव घाला म्हणे. आणि साष्टांग नमस्कार घातला. कल्याण समर्थांनी त्यांना उचलून घेतलं. अगदी नंतर म्हणले आजपासून मी कुणालाही गुरुपदेश देणार नाही. त्याचा सत्कार केला. आपल्या डोक्यावर पगडी ठेवली, आपली पगडी काढून कल्याणाच्या डोक्यावर ठेवली आणि सगळ्यांना सांगायला की आजपासून मी कुणालाही गुरुपदेश देणार नाही. उपदेश घ्यायचा असेल तर कल्याणापासून घ्या, तो देणार नसेल तर माझ्याकडे येऊ नका, माझं सगळं मी त्याला देऊ. गडाच्या पश्चिम टोकास एक मारुती मंदिर आहे. त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात. गडाच्या मागील बाजूस उरमोडी नदी आणि सध्या त्यावर बांधलेले छोटे धरण दिसते. ह्या उरमोडीचं वैशिष्ट्य
म्हणजे कफ विकारावर या नदीचं पाणी औषधी समजलं जातं. हेच पाणी कल्याण समर्थांकरता रोज गडावर हंड्यातून आणत असे. शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना या सज्जनगडावरच ठेवलेलं होतं. रामदास स्वामींच्या सन्निध ठेवलेलं होतं. पण संभाजी राजांना ते आवडलेलं नसावं, कारण एक दिवस त्यांनी मुघलांशी संधान बांधलं आणि ते हा किल्ला उतरले. त्यांनी उरमोडी ओलांडली. ते कृष्णा आणि वेण्णेच्या संगमावर आले आणि माहुली या गावाच्या इथं ते मुघलांना सामील झाले. पण त्यांचं वास्तव्यही काही काळ या सज्जनगडावर होतं. समर्थांच्या भक्तांनी किल्ल्यावर येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज असे निवासस्थान बांधलेले दिसून येते. विनामूल्य निवास व्यवस्था आणि विनामूल्य भोजन महाप्रसादाची व्यवस्थाही इथं केलेली आहे. देवतांच्या मूर्ती रथातून मिरवणारी रथयात्रा समर्थांनीच सुरू केली. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातले हे क्रांतीपर्व होते. हिंदू समाज संघटित करण्यासाठी, धार्मिक अस्मिता जागृत करण्यासाठी आणि गमावलेले नीतिधैर्य पुन्हा संपादन करण्याचे महत्वाचे कार्य समर्थांनीच घडवले. आणि म्हणूनच शिवरायांच्या पाठीशी धर्मसंस्थापनेचा शिवसागर उभा राहू शकला. शिवाजी महाराज ही सामर्थ्याची प्रचंड चळवळ होती, तर समर्थ रामदास हे त्या चळवळीला लाभलेले भगवंताचे अधिष्ठान होते. असा हा छोटासा किल्ला सज्जनगड समर्थ रामदासांचा वारसा चालवत, मठाची परंपरा चालवणारा, हिंदवी स्वराज्याची स्वप्ने पाहणारा, छत्रपती आणि समर्थांचे गुरुशिष्याचे नाते सांगणारा, हिंदू धर्म जागवणारा असा हा सज्जनगड. दुर्ग ही संकल्पना अत्यंत प्राचीन आहे. आपल्याकडच्या जुन्या अनेक ग्रंथातनं दुर्गांचे उल्लेख येतात. रामायण, महाभारत, शिवतत्व रत्नाकर, समरांगण सूत्रधार, कौटिल्य अर्थशास्त्र अशा अनेक ग्रंथातून दुर्गांची माहिती आलेली आहे. सगळे प्रकार जर का पाहिले तर एकूण 17 प्रकारचे दुर्ग यातून आपल्याला आढळतात. महाराष्ट्रात जवळजवळ 2000 वर्षापासून हे दुर्ग आहेत. इथं अनेक घराणी नांदली. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव आणि मराठे या सर्वांच्या काळात दुर्गांची बांधणी झाली. पण दुर्गांना विशेष महत्त्व आलं ते शिवाजी महाराजांच्या वेळेला. शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी, वैभव, पराक्रमे कोणाची गणना न करता, कोणावरी चालून जाऊन, कोणास आपल्या भेटीस बोलावून, ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाये तो तो शत्रू पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंतापासून चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी दुर्ग, 40,000 पागा, 60-70 हजार शिलेदार, 2 लक्ष पदाती ऐसे केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. हिंदूंचं प्राचीन आश्रयस्थान, मुसलमानी राजवटींचा आधारस्तंभ आणि मराठ्यांचा तर कलिजाच. नंतर इंग्रजांनीही मुख्य लष्करी ठाणं म्हणून निवड केलेला अमोलिक गुणसामर्थ्याचा, शिवरायांची पहिली राजधानी म्हणून ओळखला जाणारा हाच तो किल्ले पुरंदर. पुरंदर म्हणजेच देवाधिदेव इंद्र आणि म्हणूनच इंद्रनील पर्वत म्हणून ओळखला जाणारा
किल्ले पुरंदर. पुरंदर पठारालगत करहा म्हणजेच ब्रह्मकमंडलू नदी वाहते. पुरंदरचा परिसर कऱ्हे पठार म्हणूनही ओळखला जातो. अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते करहा, पुरंदर शोभतो शिवशाही चातुरा. पुरंदर किल्ल्याचं हे वर्णन सर्वत्र आढळतं. श्री शिवरायांनी आपल्या स्वराज्याचा पाया इथेच घातला, तर पेशव्यांनी स्वराज्याला साम्राज्याचं स्वरूप देण्याचं काम इथूनच केलं. छत्रपतींचे थोरले पुत्र युवराज संभाजी राजांचं जन्मस्थान म्हणूनही पुरंदर ओळखला जातो. श्री पुरंदरेश्वर आणि श्री केदारेश्वर या जागृत देवस्थानांच्या अस्तित्वाने पावन असलेला पुरंदर म्हणजे अनेक लढायांचा इतिहास असलेलं पवित्र स्थानच. पुरंदरचं उच्चतम शिखर केदारलिंग. याची समुद्र सपाटीपासनची उंची आहे 4564 मीटर. पुरंदर गडाच्या घेऱ्यात रणटेंब, तेलणीचा मळा, कंदकडा, बुधल्याची टेकडी, मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आणि पुरंदरेश्वर तसंच केदारेश्वर अशी महत्वाची ऐतिहासिक ठिकाणं आढळतात. पुरंदरला लागूनच वज्रगड किल्ला आहे. या दोन किल्ल्यांच्या मधल्या खिंडीला भैरव खिंड म्हणून ओळखलं जातं. वज्रगडाला रुद्रमाळ असंही संबोधलं जातं. पुणे सोलापूर रस्त्यावर सासवड गावाजवळ पुरंदर किल्ला आहे. पुण्यापासून पुरंदर किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंतचं अंतर 54 किलोमीटर आहे. सासवड गावापासून फाटा फुटून 12 किलोमीटरवर पुरंदर किल्ल्याचा पायथा लागतो. पुरंदर किल्ल्यावर जाण्याआधी पायथ्याच्या आधी एक पूर नावाचं गाव लागतं. त्यालाच नारायणपूर असंही म्हणतात. पुरंदर किल्ल्यावर जाण्याआधी नारायणपुरातील नारायणेश्वर मंदिर आवर्जून पाहावं असंच आहे. अत्यंत सुबक अशा दगडी बांधणीचं, हेमाडपंथी धाटणीचं, 3 दालनी भव्य असं हे नारायणेश्वर मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू तांदळ आहे. त्यावर 5 पिंडे आहेत. चौकोनी आकाराचा शाळुंखा आहे. स्वयंभू नारायणेश्वराच्या पूजा, नैवेद्य, अभिषेक याची व्यवस्था महाराजांनी केलेली होती. मंदिराच्या बाहेर वेगवेगळ्या देवी देवतांच्या दगडी मूर्त्या आहेत. शिल्पकलेची अप्रतिम कारागिरी इथे पाहायला मिळते. मंदिराच्या आत मोठे दगडी खांब आहेत. मंदिराच्या सर्व बाजूंनी केलेलं दगडातलं नक्षीकाम बघण्यासारखं आहे. मंदिराच्या बाहेर वेगळ्याच आकाराचा मारुती हनुमान आहे. दगडी बांधणीच्या या मंदिराचं शिखर मात्र विटांच्या बांधकामाचं आहे. 700-800 वर्षांपूर्वीचं असं हे नारायणेश्वर मंदिर पाहून झाल्यावर आपण पुरंदर गडाकडे वाटचाल करूया. या पायथ्यापासनं पुढे वाकड्या तिकड्या वळणाचा कच्चा रस्ता आपल्याला पुरंदरच्या माथ्यावर घेऊन जातो. गिर्यारोहण करत वरपर्यंत जाण्यासाठी पाय वाटेचा रस्ताही आहे. गडाच्या मुख्य माचीवर प्रवेश करण्यासाठी वाहनाद्वारे वरपर्यंत येणारा आणि खालच्या गावापासून वरपर्यंत पायी येणारा असे 2 मार्ग आहेत. कच्च्या रस्त्यानी वर पुढे आल्यावर समोरच आपल्याला शूरवीर रणवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा दिसतो. दोन्ही हातात तलवारी घेऊन लढण्याचा आक्रमक अभिनिवेश असलेला हा पुतळा.
प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक त्वेषाने खानाच्या जमावात तीरासारखं घुसून वीर मुरारबाजींनी शत्रूची दाणादाण उडवली असेल. त्याच्या शौर्याला, महाराजांवरच्या निष्ठेला कुर्निसात करून आपण गडाच्या पुढच्या वाटेकडे जाऊया. किल्ल्यावर येण्यासाठीचा हा दुसरा मार्ग, हा उत्तराभिमुख दरवाजा. अलीकडे या दरवाजाला मुरार दरवाजा असं म्हटलं जातं. पायी येणारे पर्यटक याच मार्गाने येतात. या दरवाजाच्या देवडीत फार पूर्वीपासून स्थापलेली श्री गजाननाची मूर्ती दिसून येते. मजबूत बांधकाम आणि गोल तटबंदीच्या आधारामुळे हा दरवाजा आखीव रेखीव असा दिसून येतो. दरवाजाच्या बाजूच्या जिन्यांनी वर दरवाजाच्या चौथऱ्यावर गेल्यास गडाच्या खालच्या आणि वरच्या बाजूचं विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न होतं. खालच्या बाजूनी वर येणाऱ्या शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी या दरवाजाच्या वरच्या भागाचा चांगला उपयोग होत असे. मुरारबाजीच्या स्मारकाजवळच इंग्रजांनी बांधलेली एक इमारत आहे. याला चर्च सारखा आकार दिसतो. इंग्रजांनी लष्करी ठाणं म्हणून या पुरंदर गडाचा वापर केला होता. पुरंदरेश्वराकडे जाण्याआधी ही विहीर नजरेला पडते. या विहिरीतलं पाणी सर्व ऋतूंमध्ये पर्यटकांची तहान भागवतं. आता इथून पुढे आपण पुरंदरेश्वराकडे जाऊया. दगडी कमान असलेला हा छोटा दरवाजा पार करून दगडी भिंत असलेलं हे प्रशस्त आवार आणि हे छोटेखानी पुरंदरेश्वर देवालय. इंद्राने या इंद्रनील पर्वतावर तपश्चर्या केली आणि गजाननाला प्रसन्न करून घेतलं. गजाननाच्या कृपेमुळे इंद्रदेव इथेच शापमुक्त झाले. हा पुराणातला भाग विचारात घेता या पुरंदरेश्वराचं महत्व लक्षात येतं. शिवरायांच्या ताब्यात पुरंदरगड आल्यावर त्यांनी गडावरील जागृत देवस्थानांची पूजा, नैवेद्य, नंदादीप आणि अभिषेक यांची व्यवस्था करून दिली होती. गाभारा, सभामंडप, नंदीचा चोपाळा आणि भोवतीचा आवार अशी देवालयाची मांडणी आहे. सर्व काम घडीव दगडाचं आहे. थोरले बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीतील पुणे प्रांताचा सुभेदार बापूजी श्रीपत चित्राव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि म्हणूनच थोडंफार सुस्थितीतलं हे मंदिर आता दिसून येतं. घनदाट जंगलातनं दगडी पायवाटेनी आता आपण पुढे वर किल्ल्याकडे मार्गक्रमण करूया. सर दरवाजा खालचं हे भुयार शत्रू पक्षाला अजिबात लक्षात न येणार. 400-500 सैनिक इथे आरामात राहू शकत होते.
पुरंदरचा बालेकिल्ला म्हणजे मुख्य गड. बालेकिल्ल्याकडे जाताना 4 मुख्य दरवाजे आणि चोर दिंड्या लागतात. मुख्य सरदरवाजाकडे जातानाच्या या पायऱ्या, 2 भव्य बुरुजांच्या मध्ये उत्तराभिमुख असा हा दरवाजा. दरवाजासमोरचा तट बराच उंच आहे. पायऱ्या आणि तटाच्या उत्तरेकडच्या बाजूला जागोजागी जंग्याच्या खुणा दिसून येतात. दरवाजाजवळ पहारेकरांच्या देवड्या दिसून येतात. गडावरील मोठमोठ्या दरवाजांजवळ अलंग, पहारे, चौक्या म्हणजेच पहारेकऱ्यांच्या निवासाच्या जागा दिसून येतात. पायऱ्या, कमानी, बुरुज यांच्या मजबूत बांधकामामुळे त्यांचं अस्तित्व अजून काही वर्ष टिकेल असं दिसून येतं. शत्रू पक्षावर करडी नजर ठेवून त्याच्यावर हल्ला करता यावा अशी रचना असलेला हा मोठा बुरुज. या बुरुजालगतच दारुगोळा कोठार अस्तित्वात होतं. गडावरची ही पाण्याची टाकी. पुरंदरावर पाण्याची सोय खूप चांगली केलेली दिसून येते. शिवकालीन या पाण्याच्या टाकी आजही पाण्याने पूर्णपणे भरलेल्याच दिसून येतात. त्या काळी 40 ते 50 पाण्याच्या टाकी अस्तित्वात होत्या. साकर, खोकर, देव, उंकर, बोरसुसर, खाम, म्हसोबा, धोबी अशी नावं असलेल्या पाण्याच्या टाकी संपूर्ण किल्ल्यावर जागोजागी दिसून येतात. शत्रू पक्षातल्या कैद्यांना पाण्याच्या जवळ टाकीच्या आतल्या बाजूच्या गुहेत डांबून ठेवलं जात होतं. अशा पाण्याच्या टाकींप्रमाणेच गडावर वेगवेगळी पाण्याची तळीही दिसून येतात. गडावरील लाकूड ओंडे चुन्याचा अंबरखाना, धान्य ठेवण्याची कोठी, तेल तुपाची कोठी किंवा टाकी, जामदारखाना या वास्तूंच्या अस्तित्वाच्या खुणा वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात. महाराजांच्या निवासासाठीचा जुना राजवाडा, त्याचे हे अवशेष. वाड्याच्या भिंतीवरील कोनाडे, दगडी सुबक बांधकाम हे सर्व पुरंदराच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवत इथे उभं असलेलं दिसून येतं. राजगादी टेकडी म्हणून हे स्थान ओळखलं जातं. पुरंदरच्या इतिहासाला लागलेलं एक गालबोट म्हणजेच मिर्झा राजे जयसिंगांबरोबर शिवाजी महाराजांचा झालेला पुरंदरचा तह. शिवाजी महाराजांनी या राजगादीवर बसूनच पुरंदर तहाविषयी विचारविनिमय केला असेल. मिर्झा राजे जयसिंग सातवडवरती येऊन पोहोचला. खाली उतरायच्या 5 वाटा त्यानं रोखल्याय. सुप्याच्या सरहद्दीवर विजापूर करायचा उठावा. पुण्याला ऐते शामखान 4000 स्वारासह दबून आहे. पुरंदर, सिंहगड, राजगडची नाकेबंदी झाली आहे. महाराज, दरगडाला मोर्चे मारून भोवतालची 50-50 खिडी मिर्झा राजाच्या लोकांनी जाऊन बेचिरा केलीत. लोक अगदी परक्यांचे पाय धरून धरून ते स्वदेशात रुजवणारे आमचेच लोक. हा स्वराज्याला पहिला भयानक शाप आहे. दिलेर खान, रसूल बेग, चतुर्भुज चौहान, इंद्रमन बुंदेला चौफेर पुरंदर घेरून आहेत. खासा मिर्झा राजा पायथ्याची छावणी टाकून आहे. आइए शिवाजी राजे. हाथ मिलाओ पहले. हाथों में कुछ नहीं है मिर्जा साहब.
आपण अफजल खानाशी केलेला दगा महशूर आहे. दगा? दगेखोराला द्वंद्वात मारणं हा दगा? आणि हा दगा असेल तर दिल्लीतूनच देशभर दग्याचे धडे मिळाले आहेत. जाने दीजिए. आपण खरोखरच शिवाजी भोसले आहात ना? आपण परमेश्वर मानत असाल तर त्याची साक्ष आम्ही शिवाजी आहोत आणि आपल्या आशीर्वादासाठी भुकेले आहोत. ठीक. राजे, आपण फार मिठास बोलता. या बसा. सब ठीक? ते आपल्या मर्जीवर. याने आपल्या मुरब्बी मर्द आणि धुरंधर हुकमतीखाली मुंगली सैन्याचा दर्या असा दख्खनभर पसरल्यावर तो तसाच दर्यापर्यंत पसरला जाईल. राजे, आम्ही मोगल सल्तनतीचे नेक नौकर आहोत आणि तख्ताविरुद्ध बंड पुकारणारा हरेक शख्स आम्ही आमचा दुश्मन मानतो. मग बोलणंच राहिलं. राजे, तुमची मर्दुमकी आम्ही मानतो, पण बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही. आणि बैल होणं कुणालाही आवडणार नाही. आम्हाला तर नाहीच नाही. तुमच्याबद्दल शहनशाह जवळ मी काही करू नका. स्वातंत्र्य, धर्म आणि स्वत्व संपल्यावर जगात जगण्यासारखं काहीच नाही. मात्र आमचं आपल्याजवळ एकच मागणं आहे. बोला. कृष्णाजी पंत, आमची तलवार द्या. निकल जाओ यहां से. राजे, आमच्याजवळ ही तलवार आहे आणि 50 वर्ष शत्रूचं रक्त पिऊन ती चांगली तेज झाली आहे. स्वकीयांच्या रक्तानं मोंगलांच्या लाचारीनं गंजली असेल ती. स्वतंत्र मराठ्याची ताठ मान तुटायची नाही तिनं. महाराष्ट्राची मसनवाट करण्यापूर्वी, स्वतंत्र महाराष्ट्र गुलामीच्या रवरवात पुन्हा रगडण्यापूर्वी या तलवारीनं आपण आम्हाला परमेश्वराच्या पायी रवाना करावं. आम्ही राजपूत शिपाई आहोत, मारेकरी नाही. राजपूत शिपाई? मिर्झा राजे, परक्या पातशाहीचे पाठ डोक्यावर वागवून उरला सुरला देश धर्म इस्लामच्या घशात कोंबण्यासाठी म्हातारपणी सुद्धा जीवाचं रान करून आपण राजपूत शिपाई म्हणता? इमान हाही राजपुताचा धर्म आहे. परक्याशी इमान म्हणजे स्वदेशाशी बेईमान. परमप्रतापी महाराणा प्रताप मोंगलाशी मरे तो भांडले. महाराणीनं दर्याखोऱ्यात ठेवून झगडले. गवताच्या बिछाण्यावर आपली कच्ची वच्ची टाकली. हे आपल्या दृष्टीनं बेईमानच असतील. नसती, पण त्याचा काय नतीजा झाला तो आजही जग जाणतं. हरेक देशसेवकाचा महाराणा प्रताप हा आजही आदर्श आहे. त्यांच्या थोरपणाची, त्यागाची, धैर्याची आम्ही आजही पूजा करतो. मिर्झा राजे, आपली पूजा उद्या झालीच तर बस. खेळात राजे सुजन सिंग, शिवाजी राजांना दरबारच्या अटी समजावून द्या. राजे, आपल्याला त्या पुरेपूर मानाव्या लागतील आणि त्या नामंजूर असतील तर या वक्ती आपल्याला आमच्या गोटातून बाहेर जायची इजाजत मिळेल. आपली पुढली मुलाखत मात्र आपण आमचे कैदी झाल्यावर होईल. आता आपण गडाच्या उच्चतम अशा केदारेश्वर मंदिराकडे जाऊया. मंदिरावर थेटपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. चिंचोळ्या वाटेनी आजूबाजूला खोल दऱ्या असल्याने सावधपणे वर टेकडीकडे जावं लागतं. केदार टेकडीवर फारच थोडी जागा आहे आणि या थोड्या जागेवरच मंदिराची उभारणी केलेली दिसून येते. एवढ्या वर उंचीवर हे मंदिर
मंदिराच्या सर्व बाजूंनी खोल दऱ्या, अप्रतिम निसर्ग सौंदर्याची अनुभूती या ठिकाणावरनं मिळते. या मंदिराच्या वरून पक्षाच्या नजरेने या मंदिराकडे पाहिल्यास या रम्य परिसराचं विहंगम असं दृश्य आपल्याला अचंबित करतं. केदारेश्वराचं हे देऊळ साध्या बांधणीचं आहे, परंतु अत्यंत मजबूत. बाहेरच्या सभामंडपात नंदी आहे, बाजूला दीपमाळ आहे, मुख्य गाभाऱ्यात स्थापित लिंग आहे. शिवशाहीमध्ये या पुरंदराच्या सोबतीने शिवाजी महाराजांनी मोठा रोमहर्षक इतिहास घडवला. या इतिहासाच्या साक्षीदाराला अनेक संकटातनं जावं लागलं. महाराजांच्या अनेक सहकाऱ्यांनी या गडाच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं. या बलिदानामागे असलेली महाराजांवरची निष्ठा लक्षात घेता त्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी एकदा तरी आपण पुरंदरची सफर जरूर करावी. प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बिताम्बुजंग तुंग मालिकां दमट्टमट्टमट्टमण्यनाद वट्टमर्वयं चकार चण्ड ताण्डवन्तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटः समभ्रमग्निलिम्प निर्झरी विलोल वीचिवल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम.
पुरंदरपासनं जवळच राजगड आणि राजगडाच्या समोरच तोरणा किल्ला आहे. अति उंच, चढाईसाठी अवघड, शत्रूची प्रचंड दमछाक करणारा असा हा तोरणा किल्ला. वरून पक्षाच्या नजरेने पाहिलं तर हा असा सुंदर दिसतो. या किल्ल्यावर तटबंदी शिवाय इतर कोणत्याही अस्तित्वाच्या खुणा आता शिल्लक दिसत नाहीत. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी मावळ्यांची जमवाजमव करून हा तोरणा किल्ला जिंकून घेतला. इतक्या कमी वयात त्यांनी केलेल्या पराक्रमामुळेच स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला. या किल्ल्याच्या विजयापासनं स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली. किल्लेच का असा प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातले दुर्ग हे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेची प्रतीक आहे. या दुर्गांचं दर्शन म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य प्रेरकतेचं पूजन आहे. आज ह्या इतिहासाच्या साक्षीदारांची अवस्था बिकट आहे. अजून 40-50 वर्षात तर तिथं केवळ दगडधोंड्यांचे ढिगारेच दिसतील. शिवाजी राजांनी एवढे दुर्ग इथं उभारले
परंतु कधीही शिवाजी शहाजी भोसले अशी पाटी काही कुठल्या दुर्गांवर लिहून ठेवली नाही. आज दुर्ग बघायला अनेक लोक जातात आणि जावंच, अवश्य जावं. दुर्ग बघावेत, एक वेगळं विश्वबंधुत्व त्यातून निर्माण होतं. पण दुर्ग बघत असताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. आपण तो प्रकार, तो सगळा भाग तो खराब करतोय असं कुणालाही वाटून देता कामा नये आणि तो करताही नये. आपली नावं ही तिथं लिहू नयेत. कोणत्याही प्रकारची घाण आणि कचरा हा त्या किल्ल्यावर राहणार नाही याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुर्ग हे महाराष्ट्राचं वैभव आहे. ते जपून ठेवावं, कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवावं, हाच आमचा मनसुबा आहे. इतिहासाच्या पानापानांवर आपल्या सुवर्ण पावलांचा ठसा उमटवणारी शिवरायांची चौफेर घोडदौड ज्या किल्ल्यांवर उधळली त्या त्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी सह्याद्री साद घालत आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांची अद्भुत सफर आपणही आमच्या बरोबर अनुभवू शकता. त्यासाठी प्रत्येक किल्ल्याची सविस्तर माहिती असलेली VCD उपलब्ध आहे. केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठीच नव्हे तर पालक, शिक्षक आणि इतिहासप्रेमींसाठी एक स्फूर्तिदायक अनुभूती ठरेल अशी संग्राह्य साद सह्याद्रीची ही VCD प्रत्येक शाळेत, संस्थेत आणि घराघरात हवीच. प्रस्तुत करता स्वसंवेद्य कम्युनिकेशन्स. साद सह्याद्रीची, साद सह्याद्रीची.